माझ्यावरती आरोप केला, काय म्हणले, नागरिकांनी दाखवलं याला दोन निवडणुका. होय, मला मान्य आहे. माझ्या वडिलांच्या दुःखद निर्णयानंतर पोटनिवडणुकीला मी लढलो. 2024 मी लढलो. पोटनिवडणुकीला 1,05,717 मतदारांना आशीर्वाद मायबाप जनतेने दिला. कालच्या वर्षापूर्वीच्या निवडणुकीत त्या ठिकाणी मला 1,16,700 मतदार बंधूभगिनीने आशीर्वाद दिला. माझ्यावर बोलण्याच्या आधी रिंगणातनं पळ काढणाऱ्यांनी माझ्यावरती बोलू नये. पाय लावून पळून गेल्यावर उभा करून रिंगणात दाखवतो तुला त्या ठिकाणी लोक मायबाप जनतेचा काय असतं. म्हणून जे रिंगणात नाहीत ना त्यांनी हे त्या ठिकाणी घटना मावशीचं प्रेम त्या ठिकाणी अवसान आणण्याचं काम भूमिका त्या ठिकाणी देऊ नये. अवतारी साहेब काल बळजबरीनं बोलले हो माझ्यावर. मला म्हणजे त्या साधूंच भूमिका सांगितली. साधू बाबा आले, मोर्जा त्या ठिकाणी जीव आणला. होय, भारतीयांच्या तेवढी ताकद आहे की मोर्जात देखील जीव आणायची ताकद आहे. कारण आम्ही आमच्या हातून कधी पाप झालं नाही, कधी त्या ठिकाणी चुकीची बांधर त्या ठिकाणी झालं नाही. मला म्हणजे निवडणूक आली का भुईत येतो त्या ठिकाणी भुईत म्हणजे होय वाघाचा बछडा आहे, भुईतच राहणार. पण मला तुमच्या बिळात हात घालायला लावू नका. लय काय काय त्या ठिकाणी निघेल आणि म्हणून ही निवडणूक मुद्द्यापासून न बाजूला घेता इथल्या शहरातल्या नागरिकांच्यासाठी 40 वर्षात तुम्ही काय केलं किंवा उद्याच्या 5 वर्षाच्या बाबतीत विजन मांडायला पाहिजे. उद्याचं विजन आहे बंधूंनो, या नगरपालिकेच्या माध्यमातून नगरपालिकेची तुम्ही जाता जाता सभा संपल्यावर बिल्डिंग मध्ये जावा. काय परिस्थिती